नीती आयोग माहिती आहे तुम्हाला? हो हो मॅम, माहिती आहे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली, काय आहे नीती आयोग, काय करतं? मॅम 1 जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया त्याचा लॉंग फॉर्म आहे. जे आपण प्लॅनिंगचा आधीचं जे प्लॅनिंग कमिशन होता त्याचा जो अप्रोच होता तो टॉप टू बॉटम होता. आता आपण प्लॅनिंगचा अप्रोच बदलून बॉटम टू टॉप असं म्हणतोय. राज्यांना नियोजनामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी एक सल्लागारी संस्था असावी म्हणून आपण नीती आयोगाची स्थापना केली, जे थिंक टँक असेल जो आपल्याला एक्सपर्टीज पुरवेल. बरं, त्याच्यामुळे काय फायदा झाला का आपल्याला नीती आयोगामुळे? राज्यांना काय झाला का काय? आधी जे प्लॅनिंग कमिशनमध्ये राज्यांचा कुठलाही रोल जो नसायचा तो आत्ता नीती आयोगामध्ये राज्यांचे प्रतिनिधी असतात. कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होते त्यावेळेस राज्यांचे इनपुट्स घेतले जातात. मला वाटतं की जे आपण कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणतो त्याच्याशी हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही संकल्पना हे महत्त्वाची त्याच्यामध्ये इन्क्लूड झाली.